असे खूप सारे विद्यार्थी आहेत, आई वडील आहेत ज्यांना आपले मनोगत व्यक्त करायचे आहेत, आपल्या भावना आत्तापर्यंत डोळ्यातनं वाहल्या, हास्यातनं वाहल्या, आता त्यांच्या प्रत्यक्षात शब्दसुमनांमध्ये ते भावना ऐकण्याची वेळ आहे. तर मी आपलं स्वतःचं मनोगत या सत्काराविषयी किंवा त्यांच्या यशाविषयी बोलण्याकरिता मी सादर आमंत्रित करते या मंचावर शुभमंगल सोहळ्यात शुभम जोगदंडे सरांचं. शुभम जोगदंडे सर यांना मी निवेदन करते, कृपया मंचावर येऊन त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कृपया जोरदार टाळ्या होऊ द्या. सगळ्यात आधी सर्वांना जय भीम, जय शिवराय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही महामानवांना अभिवादन करून मी तुमच्यासमोर माझे 2 मिनिटाचे मनोगत मांडणार आहे. आपण इथे बसलेले प्रत्येकजण एका मोठ्या संघर्षातून इथे आलेलो आहोत. प्रत्येकांनाच आपल्या संघर्षाविषयी माहिती देण्यासाठी वेळ पुरेल असं नाही, आणि मलाही माझ्या संघर्षामध्ये काय अनुभव आले किंवा काही अडचणी आल्या ह्या डिटेलमध्ये सांगणं पण इतकं शक्य नाही, कारण आपला कार्यक्रम खूप मोठा आहे आणि त्यासाठी वेळ खूप लहान आहे. तर मी फक्त माझ्या अभ्यासाचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो की रोशन तांदणे सर हे आपले गुरु आहेत. त्यांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले यूट्यूबच्या माध्यमातून. त्यांच्यामुळे आज आपण सर्वजण विद्युत सहाय्यक पारेषण या पदासाठी एक म्हणता येईल काबिल झालो, कारण आपल्यापैकी कित्येक जणांना इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये आपण जरी ITI केलेला असला तरी आपल्याला म्हणावं तसं नॉलेज नव्हतं. तर ते काही जण तर असे होते की त्यांना शून्यापासून म्हणजे बेसिक इलेक्ट्रिसिटी जे असते आपल्या त्याच्यापासून सरांनी आपल्याला शिकवलं, आणि इलेक्ट्रिशियन क्षेत्रातली काही नॉलेज नसताना फक्त आणि फक्त सरांमुळे आपण इथं बसलेलो आहोत. अशा या प्रवासामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी पण आल्या. कित्येकदा एक्झाम होत नव्हती किंवा इलेक्शन होते. अशा परिस्थितीमुळे एक्झाम लांबवत चालली होती. एकदा तर असे झाले की आपली ॲडव्हर्टाइजमेंट कॅन्सल झाली आणि परत ॲडव्हर्टाइजमेंट आली. पण अशा संघर्षाच्या काळात मलाही कित्येकदा वाटायचं की आपण अभ्यास करायचा सोडून द्यावा, किंवा आपली परिस्थिती खराब आहे, आपल्याला जॉब करावा लागेल, आपण किती दिवस वाट बघायची, असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये यायचे. आणि मला असं पण वाटायचं की माझ्या जीवनामध्ये खूप संघर्ष आहे किंवा खूप अडचणी आहेत. असे एक्सक्युजेस आपल्याला खूप येतात आणि आपण डिमोटिवेट होतो. पण मी माझ्याबद्दल सांगू इच्छितो की मी जिथे अभ्यास करायला बसायचो त्या माझ्या घरामध्ये असा भिंतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावलेला आहे. जेव्हा कधी मला असं वाटलं की माझं जीवन संघर्षमय आहे किंवा माझ्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत आणि या अडचणींना मी कसं सामोरं जावं, किंवा हे आपल्याच्यानं होऊ शकणार नाही, किंवा लोक आपल्याला म्हणतातही, मला पण खूप जणांनी म्हटलं आहे की हा काय करू शकतो किंवा याच्याने काय होणार, असं म्हणणारे खूप जण असतात. अशा वेळी आपण स्वतः डिमोटिवेट होतो. पण सर जसं लाईव्हमध्ये सतत आपल्याला सांगत असतात की दुसऱ्यांना मोटिवेशन दिलेलं हे 2 दिवसासाठी असतं, त्याच्यासाठी आपण स्वतः मोटिवेट राहायला पाहिजे, सेल्फ मोटिवेट. तर मी स्वतः सेल्फ मोटिवेट राहण्यासाठी काय करायचं, तर माझ्या खोलीमध्ये असा भिंतीवर बाबासाहेबांचा फोटो लावलेला आहे, मी त्याच्या खाली अभ्यास करत बसायचो. जेव्हा कधी मला असं वाटलं की आपल्याला आता अभ्यास करू वाटत नाही, हे सोडून द्यावं, आपल्याला खूप अडचणी आहेत, अशा वेळेस मी काहीच नाही, फक्त 2 मिनिटं बाबासाहेबांच्या फोटोकडे पाहायचो आणि त्यानंतर 2 मिनिटं डोळे बंद करून
बाबासाहेबांच्या जीवनातील संघर्ष आठवायचो. आणि त्यांच्या संघर्षापुढे आपला संघर्ष काहीच नाही. त्यांनी ज्या अडचणी भोगल्या, त्यांची जी परिस्थिती होती तशी परिस्थिती तर आपली नाही, तरी त्या परिस्थितीमधून त्यांनी इतका संघर्ष केला. मग आपण का नाही करू शकत? ह्या गोष्टी आणि त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग मी माझ्या डोळ्यासमोर ठेवायचो आणि मला परत जोशाने मी अभ्यासाला लागायचो. तर मी एवढंच सांगू इच्छितो की आपले ताजमे सरांनी पण आपल्याला वेळोवेळी यूट्यूबच्या माध्यमातून जेव्हा आपण डिमोटिवेट होत होतो अशा वेळी त्यांनी आपल्याला खूप इन्स्पायर केलं, मोटिवेट केलं. सरांची तर लाईन फेमसच आहे की अभ्यास कर, परीक्षा उद्याच आहे. आणि ते तसंच झालं. परीक्षा उद्या आहे आणि निकाल परवा आहे आणि आपला सत्कार समारंभ आज आहे. सरांनी जे बोललं ते करून दाखवलं. आणि सरांच्या बद्दल सांगायचं म्हणजे सरांची एकमेव बॅच आहे ज्याच्यामध्ये सर्व कोर्सेस हे कमी किमतीमध्ये आणि अत्यंत गरीब व्यक्तीलाही परवडतील अशी सरांनी त्यांच्यामध्ये सर्व कोर्सेस दिलेले आहेत. सर्व महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही फिरून या, तुम्हाला कुठेच एवढा कंटेंट मिळणार नाही आणि एवढ्या कमी किमतीमध्ये मिळणार नाही. आणि कंटेंट देऊन सुद्धा सदैव आपल्या पाठीशी उभं राहणं. वेळोवेळी जेव्हा विद्यार्थी डिमोटिवेट होतात तेव्हा त्यांना लाईव्हच्या माध्यमातून आपला अनुभव त्यांच्यासोबत शेअर करून त्यांना मोटिवेट ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे सरांचे खूप खूप अभिनंदनही आणि धन्यवादही देतो. आणि सरां जेवढा रिझल्ट लागल्या ज्या दिवशी मला आनंद झाला होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आज मला इथे होतोय की मी सरांच्या समोर तुमच्यासोबत बोलतोय. कारण या गोष्टीसाठी मी पण खूप मेहनत केलेली आहे. जेव्हा ॲड निघाली होती तेव्हा मी कंपनीमध्ये MIDC मध्ये जॉब करायचो पुण्याला. तुम्हाला तर माहित आहे MIDC चा जॉब कसा असतो. 8 तास जॉब करायचा, त्याच्यानंतर रूमवर आलो की स्वतः स्वयंपाक बनवायचा, खायचा आणि झोपी जायचं. मनातून कित्येकदा वाटायचं की अभ्यास करावं, पुढे ॲड येणार आहे. पण त्या परिस्थितीमध्ये आपल्याला जेव्हा 8 तास काम करून आपण कंपनीतून येतो तेव्हा आपल्याला अभ्यास करावा अशी मनस्थितीच राहत नाही. कितीही आपल्या मनामध्ये असू द्या पण अभ्यास होत नाही. अशा वेळी जेव्हा ॲड आली तेव्हा मी ठरवलं की कंपनी काय मी आज ना उद्या जाऊ शकतो, पण आपल्या जे जागा आहे ते 5 वर्षातून एकदा निघतात. त्याच्यामुळं मी माझं जेवढं काही साहित्य आहे ज्या दिवशी ॲड आली त्या दिवशी सगळं बांधलं आणि घराकडे आलो. माझी काही सेविंग होती की मला माहीत होतं जेव्हा ॲड येईल ती माझ्या कामाला येईल. आणि ती सेविंग मी माझ्या म्हणजे मला असं वाटलं 5-6 महिन्यामध्ये होऊन जाईल. आपल्याला सगळ्यांनाच असं वाटलं होतं की एक्झाम होऊन जाईल 5-6 महिन्यामध्ये. पण एक्झाम सतत पुढे जात गेली, कॅन्सलही झाली, ॲडव्हर्टाइजमेंट परत ॲडव्हर्टाइजमेंट आली आणि फॉर्म भरले. त्याच्यानंतरही आपल्याला या कालावधीत 1.5 वर्षाचा कालावधी गेला. या कालावधीमध्ये कित्येकदा मला असं वाटलं की आपण परत जावं, तोच MIDCचा जॉब पत्करावा. पण मनातून एक अशी इच्छा होती की किती दिवस करणार MIDCचा जॉब, तुम्हीच सांगा. 8 तास जॉब MIDCचा गुलामासारखा किती दिवस करणार. म्हणून मी ठरवलं जो होगा देखा जाएगा. आणि शेवटपर्यंत भिडलो आणि महापारिषदच्या यादीमध्ये आपलं नाव झळकवलं. आणि सर जसं म्हणतात की तुमच्या संघर्षामध्ये तुमची साथ द्यायला कोणीच नसतं, पण ज्यावेळी तुम्ही विजयी होता किंवा काहीतरी तुम्ही मिळवता तेव्हा सगळेजण तुमच्या सोबत उभा टाकतात. असं काही माझ्यासोबत झालं की जे व्यक्ती मला हिणवायचे, मला बोलायचे नाहीत, असे व्यक्ती आज निकाल लागल्या माझे स्टेटस ठेवतात, काय मला फोन करतात. तेव्हा असं काहीतरी आपण मिळवल्यासारखं वाटतं की बाबा एवढी मेहनत आपण ज्या गोष्टीसाठी केली त्या गोष्टीचं फळ आपल्याला मिळालं. त्याच्यामुळं या माझ्या प्रवासामध्ये माझ्या घरच्यांचा, माझ्या आईवडिलांचा, त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. कारण आमचं घर काय खूप मोठंसं नाही, फक्त 2 रूम आहेत आणि मी एका रूममध्ये अभ्यास करत बसायचो तेव्हा सगळेजण
त्या दुसऱ्या रूममध्ये बसायचे किंवा बाहेर अंगणामध्ये बसायचे, कारण मला डिस्टर्ब होऊ नये म्हणून. त्याच्यामुळे माझे आईवडील, माझे भाऊ बहीण सर्वांचे मी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा ताजने सरांचे पण धन्यवाद देतो. आणि बोलण्यासाठी तर खूप काही आहे, पण आपला कार्यक्रम खूप मोठा आणि वेळ कमी आहे, त्याच्यामुळे मी थोडक्यात माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. धन्यवाद सर. इथे सरांनी जे काही बोललं ते कुठे ना कुठे त्यांनी फेस केलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये. जेव्हा आपण संघर्षामध्ये असतो आणि स्पेशली जेव्हा आपण कुठे ना कुठे एका सरळ मार्गाला जातो आणि बाकी व्यक्तींच्या एका वेगळ्या मार्गाला जातो, तेव्हा कुठे ना कुठे प्रॉब्लेम येतात. आपण अभ्यास करायला लागलो तर कुठे ना कुठे कोणाचे ना कोणाचे क्वेश्चन्स येतात. हां, मोठा अभ्यास करणार आहेस, खूप झेंडे काढणार आहेस, बरोबर आहे की नाही आहे. पण कुठे ना कुठे सरांनी आपली चिकाटी, आपली जिद्द, ते जिद्दीला पेटले आणि त्यांनी आज यशाचं शिखर गाठलं. आणि त्यांची एक छोटीशी मनाची खंत वाटली की बोलायचं खूप आहे पण वेळ नाही आहे. खरंच वेळेचं भान ठेवता आपण समोरच्या कार्यक्रमाकडे वळू.